दर्शकों, आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क। इस वक्त मैं जो कि गोरेगांव तहसील के अंतर्गत आने वाले हिरडामाली ग्राम में मौजूद हूँ। जो कि आप देख रहे होंगे जिला परिषद पूर्व माध्यमिक शाला हिरडामाली में मैं मौजूद हूँ। यह जो कि हिरडामाली ग्राम है सोनी जिला परिषद क्षेत्र में आता है और यह जो कि सोनी जिला परिषद क्षेत्र जिला परिषद के अध्यक्ष पंकज राहंगडाले का क्षेत्र है। अब जिला परिषद स्कूल की बात करने जाए तो जिला परिषद के स्कूलों के तरफ जो कि जिला परिषद के अध्यक्ष है पंकज राहंगडाले, अगर यदि उनके ही क्षेत्र में अगर ध्यान होगा तो गोंदिया जिला परिषद क्षेत्र के अंतर्गत कई सारी स्कूलें हैं जिनमें उनका ध्यान रहेगा, ऐसा प्रतीत होता है। तो दर्शकों, जो कि अब जिला परिषद पूर्व माध्यमिक शाला जो कि हिरडामाली है, यहाँ के प्राध्यापक तथा यहाँ का टीचर स्टाफ और यहाँ के बच्चों का क्या कहना है, आइए जानते हैं। मनोज बारेवार आहे। कोणत्या शाळेत शिकली होती? पीएम श्री जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक स्कूल हिरडामाली। कशा प्रकारे शिकवतात? चांगल्या प्रकारे शिकवतात। काय काय शिकवतात? शिक्षणाच्या व्यतिरिक्त काय काय उपक्रम राबवले जातात? इथं शनिवारी दप्तर मुक्त शाळा राहते, इथे कार्य अनुभव देतात। माझं नाव नाननबाई रुक्तन बिसेन, पदवीधर शिक्षिका आहे मी आणि शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा हिरडामाली आणि 8व्या वर्गाची वर्ग शिक्षिका आहे आणि 6वी 7वी 8वीला मी लँग्वेज हे विषय शिकवत आहे। जे अध्यक्ष आहेत किंवा जिल्हा परिषद स्तरावरचे जे यंत्रणा आहे त्यांचं लक्ष शाळेमध्ये आहे, काय वाटते आपल्याला? हो, त्यांचं जिल्हा परिषदेचं लक्ष आहे म्हणून आमची शाळा एवढी समोर गेलेली आहे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष सरांचं तर खूप लक्ष आहे ह्या शाळेकडे। काय सांगणार, मागच्या काळापासून आताच्या काळात काय बदल झालेला आहे आपल्या शाळेमध्ये आणि काय कमी आहे, आपल्याला काय वाटते शाळेमध्ये काय कमी आहे? शाळेचा परिसर मला तर मी आली आहे तेव्हापासून परिवर्तन म्हणजे शिस्त खूप चांगली आहे आता आणि आमचे मुख्याध्यापक जे आहेत ते एकदम शिस्तीमध्ये सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना ठेवतात आणि आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी सुद्धा शिस्तीमध्ये राहतात। काय नाव आहे बेटा आपला? माझे पूर्ण नाव अक्षता मनोज राऊत आहे। मी पीएमसी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा येथील 8व्या वर्गातील विद्यार्थिनी आहे। इथं खूप चांगलं शिकवले जाते आणि मी स्वतः बाहेर गावातील विद्यार्थिनी आहे आणि मी जेव्हापासून इथं आली आहे इथं शिक्षण मला खूप आवडला आणि इथं अनेक प्रकारचे नवीन उपक्रम राबविले जातात आणि इथला शिक्षण खूप उत्तम आणि उत्कृष्ट आहे। काही लोकांचं म्हणणं असते की जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवत नाही, बरोबर नाही, शिकवतात इथं खूप चांगले आणि शिक्षक आपल्याकडे खूप जास्त लक्ष देतात आणि आपल्याला आपल्या शाळेमध्ये ICT लॅब, सायन्स लॅब इथं आपल्याला अनेक उपक्रम सांगतात। मी रवींद्र शारे, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा हिरडामाली। आज दिनांकला माझ्या शाळेमध्ये 217 मुली आणि 217 जो पट होता मागच्या 2 वर्षाच्या अगोदर होता, त्याच्यानंतर मागच्या वर्षी 354, यावर्षी शाळेची पटसंख्या ही 411 आहे, त्याच्यामध्ये 219 मुले आणि 192 मुली आहेत, अशी एकूण 411 विद्यार्थी अध्ययनरत। माझी शाळा आदर्श शाळा योजनेनंतर मागच्या वर्षी होती, यावर्षी पीएम श्री जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा हिरडामाली असं शाळेचं नावच आहे। यावर्षी माझी शाळा पीएम श्री योजनेअंतर्गत आलेली आहे। जिल्हा परिषदच्या योजनेअंतर्गत ज्या ज्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत, उदाहरणामध्ये वॉशरूमसाठी उपलब्धता असेल तर वॉशरूम सुद्धा यावर्षी जिल्हा परिषदच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली आहे। 2 वर्षाची अगोदरची स्थिती आणि आजच्या स्थितीमध्ये पुष्कळशीत तफावत आहे, कारण की आजच्या घडीला माझ्याकडे 411 विद्यार्थी अध्ययनरत आहेत। याच वर्षी माझ्याकडे जवळपास 70 ते 80 विद्यार्थ्यांच्या मी ऍडमिशन घेतलेला नाही, कारण की माझ्याकडे बसण्यासाठी जागा पुरेपूर उपलब्ध नाहीये। आजच्या घडीला 11 वर्ग आहेत या ठिकाणी, म्हणण्याचा अर्थ 11 क्लासेस आहेत आणि वर्ग आहेत 1 ते 8 इयत्ता। योगायोग असा आहे की जिल्हा परिषदचे जे सदस्य आहेत आणि जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत, म्हणजे माझ्या क्षेत्रातील जिल्हा परिषद कार्याचे जे सदस्य आहेत तेच या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असल्यामुळे या शाळेवर म्हणावे म्हणजे म्हणण्याचा अर्थ की या शाळेला त्यांनी माझी शाळा, मी या शाळेत शिकलो असा त्यांना भास होतो
आणि म्हणून या शाळेसाठी जी जी आवश्यकता असेल ती आवश्यकता आम्ही त्यांना सांगितलं ते वेळोवेळी पूर्ण करण्याचे आश्वासन देतात. मधामध्ये त्यांच्याकडून आम्हाला विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना सर्व जे वय आहे त्या वयाचा पुरवठा करण्यात आलेला. माझे नाव मासूम दिलीप बारेवार आहे. माझ्या शाळेचे नाव PM3 जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा हिरडामाली आहे. आणि माझ्या शाळेमध्ये खूप सारे स्पर्धा वगैरे घेतात आणि रंगारी सर हे शिष्यवृत्ती व नवोदय 5वी आणि 8वीला शिकवतात. आणि शनिवारला दप्तर मुक्त शाळा असते आणि संगणक शिकवतात. माझे वर्ग शिक्षकाचे नाव सोनवाने सर आहेत आणि शाळेचे हेडमास्टर मिस्टर रविंद्र सहारे सर आहेत. जैसे कि दर्शकों आपने देखा कि यहाँ के प्राध्यापक महोदय जो कि सहारे तथा यहाँ बिसेन मैडम तथा यहाँ के जो कि पढ़ने वाले छात्र छात्रा है जिन्होंने जानकारी दी है कि जिला परिषद के अध्यक्ष पंकज राहंगडाले इन्होंने ध्यान दिया है. इस वजह से आज जो कि आज से 2 साल पहले जो कि यह स्कूल की अवस्था कैसी थी और आज के दौर में इस स्कूल की अवस्था कैसी है और यहाँ पर एडमिशन को लेकर भी काफी सारी दिक्कतें आती है. जिला परिषद के ओर से काफी सारी सहायता होती है और जो भी प्रॉब्लम आती है वह समस्या का निवारण जिला परिषद के थ्रू किया जाता है, ऐसा उन्होंने बताया. बात की जाए तो एजुकेशन स्तर की, तो यहाँ का एजुकेशन स्तर काफी अच्छा आज से 2 साल पहले कैसा था और आज के दौर में कैसा है और क्या क्या परिवर्तन जिला परिषद के स्कूल में हुआ है यह आपने देखा. तो दर्शकों अगले पार्ट में पार्ट 2 के साथ ग्राउंड रिपोर्ट के साथ मिलेंगे. गोंदिया से देवेंद्र दमा.